त्रिपुरा राज्याचे माजी राज्यपाल, शिक्षण तज्ञ, पद्मश्री डॉक्टर डी.वाय. पाटील यांना 90व्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक डी.वाय. पाटील एज्युकेशन सोसायटी. राधानगरी तालुक्यातील कसबा वाळवे पंचायत समिती मतदारसंघ यावेळी अनुसूचित जाती महिला प्रवर्गासाठी आरक्षित झाल्याने अनेक कार्यकर्त्यांची कोची झाली आहे. शेडीवाडी येथील खासदार धनंजय महाडिक यांचे खंदे समर्थक व अनुसूचित जाती भाजप तालुका अध्यक्ष संतोष कांबळे हेही निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होते, पण हा मतदारसंघ अनुसूचित जाती महिला प्रवर्गासाठी आरक्षित झाल्याने त्यांनी ही निवडणूक लढण्याची तयारी अनेक दिवसांपासून केली होती. मात्र आरक्षणाने त्यांना ही निवडणूक मैदानातून बाहेर जावे लागले. मात्र ते आपली पत्नी सौ अर्चना संतोष कांबळे यांना भाजप पक्षातून मैदानात उतरविणार आहोत. संतोष कांबळे हे खासदार धनंजय महाडिक यांचे खंदे समर्थक आहेत. त्यांनी धनंजय महाडिक युवा शक्तीच्या माध्यमातून या मतदारसंघात विविध समाज उपयोगी काम केले आहेत. या कामाच्या जोरावरच त्यांनी आपल्या पत्नीला निवडणुकीच्या मैदानात उतरवले आहे. संतोष कांबळे यांनी कसबा वाळवे पंचायत समिती मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टी आणि महायुतीतील घटक पक्षातील नेत्यांना व कार्यकर्त्यांना भेटण्यासाठी सुरुवात केली आहे. त्यांच्या पत्नीच्या विजयासाठी राधानगरी तालुका भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष स्वप्नील जरग, ज्येष्ठ नेते सुधाकर गुरव, भाजपचे सरचिटणीस विनोद कुलकर्णी, भाजपचे सोशल मीडिया प्रमुख महेश पाटील, युवा नेते सुनील चौगले, राधानगरी तालुका भारतीय जनता पार्टीचे वाहतूक आघाडी सेलचे अध्यक्ष धनाजी पाडळकर, सामाजिक कार्यकर्ते सातापा धनवडे, आर.डी. पाटील, अशोक खोत, कृष्णात पाटील, दिलीप पाटील आदी मैदानात उतरले आहेत. सौ अर्चना संतोष कांबळे यांना भाजप पक्षाने उमेदवारी दिल्यास या मतदारसंघात एकतर्फी लढत होणार असल्याचे समजते. कोल्हापूरहून दर्पण न्यूजसाठी अनिल पाटील. निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा. मुख्य संपादक अभिजित रांजणे, दर्पण न्यूज.